नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 ऑक्टोबर 2024 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 10व्या भावात उपस्थित आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह धनसंबंधित गोष्टीसाठी तुम्हाला सामान्यपेक्षा उत्तम फळांची प्राप्ती करेल. कारण योग बनत आहेत की या राशीतील नोकरीपेशा जातकांना या काळात त्यांच्या कामाच्या अनुसार उन्नती मिळेलच. सोबतच बऱ्याच जातकांना वेतनवृद्धीचीही शक्यता बनत आहे. अशात या उत्तम वेळात योग्य लाभ घेऊन प्रत्येक संधीने धन कमावण्याकडे आणि आपले प्रयत्न करत राहा. या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बनवण्यासाठी तुमचा जीवनसाथी मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकते. योग बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. ते व्यापारी जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत होते, त्यांना या सप्ताहात घेऊन काही चांगली वार्ता मिळू शकते. कारण योग बनत आहेत की काही वेळ तुमच्या रचनात्मकतेमध्ये वृद्धी घेऊन येईल. यामुळे तुम्ही आपल्या व्यापारासाठी काही असे उत्तम पाऊल उचलू शकता ज्यामुळे तुम्हाला नफा आणि उन्नती दोन्ही मिळू शकेल. या सप्ताहात तुमच्या राशीतील त्या विद्यार्थ्यांसाठी थोडे सावधान राहावे लागेल जे IT, मेडिकल आणि इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. कारण या काळात तुमचे मन भ्रमित होऊ शकते. यामुळे तुम्हाला आपल्या विषयांना समजण्यात कठीण समस्या येण्याची शक्यता राहील. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 8व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्यावर काही अधिक भावूक गोष्टी राहतील. यामुळे तुम्ही दुसऱ्यांसोबत मोकळेपणाने संवाद करण्यात संकोच करू शकाल. अशात जर तुम्हाला काही तणावापासून मुक्ती हवी असेल तर तुमच्यासाठी झालेल्या गोष्टींना मनातून काढून नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. कन्या राशी. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 7व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला या सप्ताहात अचानक नवीन स्रोत जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल. यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेत वृद्धी तर होईल. सोबत तुम्ही घरातील लहान सदस्यासाठी घरात जातेवेळी काही भेटवस्तू नेण्याचाही प्लॅन करू शकता. जर तुम्ही कौटुंबिक व्यवसाय करता तर त्यात तुम्हाला या सप्ताहात मनासारखे परिणाम मिळू शकतील. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आत्ताच जर आपल्या कुटुंबासोबत मिळून काही व्यवसाय सुरू केला असेल तर तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे आणि हळूहळू करून योग्य विचार करूनच गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. कारण तुम्हाला आपल्या घरातील लोकांसोबत आपले संबंध उत्तम करून त्यांच्या मदतीने योग्य निर्णय घेण्यात यश मिळू शकेल. या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्र खोलवर न समजता त्यावर स्वाक्षरी करण्यास टाळावे लागेल आणि योग्यरित्या वाचले पाहिजे. अन्यथा आपण स्वतःला काही मोठ्या अडचणीत आणू शकता. म्हणून घाईत कागदपत्राबाबत निष्काळजीपणाने वागू नका.
या सप्ताहात घर कुटुंबात मुलांचे खेळणे तुमच्या शिक्षणासाठी समस्येचे कारण बनू शकते. यामुळे तुम्हाला कारण नसताना अधिक राग येऊ शकतो आणि शांतता भंग होऊ शकते. या सप्ताहात तुम्ही आपला अतिरिक्त वेळ घरात बसून बोर होण्यापेक्षा आपले शौक पूर्ण करण्यात लावा. यामुळे तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी राहाल. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. तूळ राशी. साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार तुमच्या राशीतील जातकांना आपल्या कौटुंबिक जीवनात अपार सुख मिळण्याचे योग बनतील. यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यांमध्ये पूर्वीच्या प्रत्येक प्रकारच्या विरोधात संपवण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या आई-वडिलांनाही गर्वाचा अनुभव होईल. तुमच्या चंद्र राशीपासून शनी 5व्या भावात उपस्थित आहे. यामुळे या सप्ताहात शक्यता आहे की कार्यक्षेत्राचे काही कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला चिंता होईल, परंतु तुमचे वरिष्ठ देवतासारखा व्यवहार करून तुम्हाला प्रत्येक समस्यापासून बाहेर काढू शकतात. यासाठी तुम्हाला स्वतःपासूनच आपल्या समस्यांच्या बाबतीत अवगत राहून त्यांचा सहयोग घेण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात विद्यार्थ्यांनी आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता असेल. असे करून तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी यश मिळू शकेल. या सप्ताहात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी, आपले आरोग्य आणि व्यक्तित्वात सुधारणा आणण्यासाठी सर्वात अधिक गरज आणि प्रयत्न करावे लागतील. कारण असे करण्याने तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवण्यासोबतच आपल्या प्रत्येक प्रकारच्या मानसिक तणावाने मुक्ती मिळू शकेल. तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या 11व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून घेऊही नका, कारण ही वेळ तुम्हाला धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शवत आहे. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ नारायणीयमचा पाठ करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वाणी आणि शब्दावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल, कारण आशंका आहे की या काळात तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत गप्पा करताना ते तुमच्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून वाद करू शकतात. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता आणि आपल्या व्यापाराच्या वृद्धीसाठी तुम्ही काही लोन घेण्यासाठी काही आवेदन दिले होते, तर या सप्ताहात तुमच्या आवेदनाचा स्वीकार केला जाऊ शकतो. यानंतर जेव्हा तुम्ही लवकरच लोन घेऊन व्यापारात पैसा गुंतवू शकाल, यामुळे तुम्हाला भविष्यात उत्तम लाभ मिळेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्यात समस्यांचा सामना करावा लागेल. या सप्ताहाचा तुम्ही नवीन शिकण्यासाठी बरेच इच्छुक झालेले आहे, कारण तुमच्यामध्ये उत्साह आणि जोश यावेळी भरपूर प्रमाणात असेल. या कारणाने तुम्ही आपल्या तेज आणि सक्रिय विचारांनी काहीही सहज करण्यात सक्षम असाल. तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहेत. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 7व्या भावात उपस्थित आहे. यामुळे
खास करून या काळात ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील. सोबतच यावेळी तुमच्या मान सन्मानातही वृद्धी होताना दिसेल. उपाय: बृहस्पतिवार दिवशी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.